हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बनवतो आहे आपण इडलीसोबत खाल्ली जाणारी ही चटणी, जे साऊथ भागामध्ये खूप फेमस आहे। तर ही चटणी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, उडीद डाळ, लाल तिखट, मीठ, कढीपत्ता आणि फोडणीसाठी मोहरी। तर इथे आपल्याला अगोदर उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे, फक्त भाजून घ्यायची आहे, तेल न टाकता। छान भाजल्यानंतर यामध्ये हे पॅनमधून काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मग आपल्याला कांदा भाजायचा आहे थोडंसं तेल टाकून। भाजलेली आहे डाळ आपण पाहू शकता। यामध्येच आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे मी मोठा एक कांदा घेतलेला आहे, तुम्ही छोटे 2 कांदे घेतले तरीही चालतील। जर टोमॅटो आंबट असेल तर बिया काढून आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे। इथे थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे कांदा भाजण्यासाठी। यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत, थोडीशी फोडणीसाठी ठेवायची आहेत। आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। जर जास्त आंबट असेल तर बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला लाल तिखट आणि मीठही टाकायचं आहे। तुम्ही इथे पूर्ण लाल मिरचीही टाकू शकता। मी इथे लाल तिखट वापरलेला आहे। थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत। यामध्ये आपण लसूण वापरलेला नाही आहे। इथे उडीद डाळ बारीक करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि मग यामध्ये आपल्याला टोमॅटो, कांदा हे सगळा मसाला केलेला टाकायचा आहे आणि छान एकजीव बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला उडीद डाळ बारीक करून घ्यायची आहे, कारण मिक्समध्ये उडीद डाळ पूर्ण बारीक होणार नाही। अशा पद्धतीने एकदम छान प्युरी तयार झालेली आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी आपल्याला फक्त मोहरी वापरायची आहे आणि कढीपत्त्याची पाने। तर पाहू शकता इथे मी मोहरी आणि कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत फोडणीला। आणि जे आपण चटणी तयार करून घेतलेली आहे ती पॅनमध्ये टाकायची आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायची आहे। आणि ही चटणी अजूनही थोडीशी पातळ करू शकता तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकता। मी इथे थोडेसे घट्ट ठेवलेले आहे आणि आता परतल्यानंतर थोडी अजून जास्त घट्ट होणार आहे ही। तर रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी ट्राय करायला विसरू नका। थँक्यू।